नमस्कार समाज बांधवांनो आणि माझ्या सहकारी मित्रांनो. खरं तर कालच मी आपल्या सर्वांशी संपर्क करणार होतो. त्याचं कारण असं, 3 तारखेला ओबीसींची महासभा माननीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथे संपन्न झाली आणि त्या महासभेमध्ये भुजबळ साहेबांनी नाभिक समाजाच्या संबंधामध्ये जे वक्तव्य केलं त्याचा विपर्यास केला गेला. त्या वक्तव्याच्या माध्यमातून काही गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून मी कालच त्या अनुषंगाने बोलणार होतो. परंतु जिल्ह्यातून तालुक्यातून अनेक ठिकाणून फोन येत होते आणि याबाबत काय करायचं अशा प्रकारचा सवाल, अशा प्रकारचा संभ्रम सगळ्यांच्या मनामध्ये होता. आणि म्हणून तात्काळ विविध तालुक्यांमध्ये त्या पदाधिकाऱ्यांशी, जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांशी, वेगवेगळ्या संघटनांच्या प्रमुखांशी त्या ठिकाणी संपर्क करण्यासाठी काल मी दिवसभर प्रयत्नशील होतो. भुजबळ साहेबांचं वक्तव्य, समाजाची भूमिका आणि विपर्यास जो केला गेला त्याच्या संदर्भामध्ये जनजागृती करणे, लोकांना समजून सांगणे यासाठी दिवसभर मी कार्यरत होतो. आणि म्हणून मी आज आपल्याशी त्या ठिकाणी संपर्क करतोय. नाभिक समाज हा अत्यंत सुज्ञ आहे, अत्यंत समजदार आहे. कालच्या वक्तव्यामुळे गैरसमज करण्यात आला. नाभिक समाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहिष्कार टाकावा अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलं. परंतु ओबीसीचं आंदोलन चालू आहे. माननीय भुजबळ साहेब महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी घटकांना बरोबर घेऊन ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. माननीय भुजबळ साहेब हे सक्रिय राजकारणामध्ये आहेत, मंत्री पदावर देखील आहेत. परंतु ओबीसींच्या हक्कासाठी, ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यपणाला लावण्याचं निर्धार केलेला आहे. आणि त्याचबरोबर मंत्रिपदाचा देखील त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी सादर केलेला आहे. आणि ओबीसींचा लढा त्याचं नेतृत्व आज त्या ठिकाणी करीत आहेत. जे व्यक्ती, जे नेतृत्व ओबीसींच्या हक्कासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढत आहे, केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये त्यांनी लाखोंच्या सभा त्या ठिकाणी ओबीसींची जनजागृतीसाठी करण्यासाठी केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव सत्तेमध्ये असलेलं ओबीसी नेतृत्व त्या ठिकाणी आहे. सगळ्या बाजूनी त्यांना विळखा त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होतोय. आणि आमच्यातले सुद्धा काही घटक त्या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करतात, समाज मनाला भुलवण्याचा प्रयत्न करतात, समाजामध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि यामुळे ओबीसीमध्ये जी एकजूट होत आहे, नाभिक समाज ओबीसीच्या विचाराचा आहे, नाभिक समाज ओबीसीचा विचार घेऊन त्या ठिकाणी लढ्यामध्ये उतरला आहे. आणि अशा वेळी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकून त्या ठिकाणी बघण्याचं काम आमच्यातले काही घटक करीत आहे. आणि म्हणून ते वेळीच लोकांना सावध केलं पाहिजे, वेळीच लोकांना जाग केलं पाहिजे, सांगितलं गेलं पाहिजे. म्हणून हा ठिकाणी मी आपल्याशी संपर्क करेन. बांधवांनो, गेल्या अनेक वर्षापासून आम्हा सामाजिक लढा लढतोय. सामाजिक लढा लढत असताना नाभिक समाजाला न्याय मिळाला पाहिजे. नाभिक समाजाचे त्या ठिकाणी सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. त्या ठिकाणी 2006 साली महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या माध्यमातून नाशिक या ठिकाणी महाअधिवेशन घेतलं. त्यावेळेला आमचे तात्यासाहेब साळुंखे होते, शंकररावजी जगताप होते, महाराष्ट्रातले सगळे नेते एका ठिकाणी होते. आणि अशा वेळी माननीय भुजबळ साहेबांनी सुद्धा त्या अधिवेशनामध्ये आम्हाला साथ दिली. हंडोरे साहेब होते, भुजबळ साहेब होते आणि त्यांनी त्या अधिवेशनामध्ये आम्हाला साथ देऊन अवघ्या 10 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाच्या
सगळ्या खात्यांच्या सचिवांची एक सभा, एक बैठक त्या ठिकाणी लावली आमच्या प्रश्न सोडवण्यास. साहेबांचा पुढाकार त्या ठिकाणी होता. आजकाल मी व्हॉट्सअप फेसबुकवर बघतो, काय केलं ओबीसीसाठी, काय केलं नाभिक समाजासाठी, हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. अरे आम्ही असंघटित होतो, संघटित झालो, एकत्र आलो, अधिवेशन घेतलं, त्यावेळेला माननीय भुजबळ साहेबांचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं आम्हाला त्या ठिकाणी लाभलं. बांधवानं 2011 साली आझाद मैदानावर नाभिक समाजाचा लाखोंचा मोर्चा त्या ठिकाणी संपन्न झाला. त्या लाखोच्या मोर्चा संपन्न होताना माननीय भुजबळ साहेबांचं सुद्धा फार मोलाचं सहभाग त्या ठिकाणी होता, फार मोठं सहकार्य त्याच्यामध्ये होतं. बांधवांनो, भुजबळ साहेबांनी मदत केली. त्यावेळेला मी ठामपणे 6 महिने आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून नाभिक समाजाची जनजागृती केली आणि लाखोचा मोर्चा त्या ठिकाणी संपन्न केला. नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी नाभिक समाज एकजूट झाला, एकत्र आला. राज्यकर्त्यांनी पाहिलं, उत्तर वाहिन्यांनी पाहिलं, समाज माध्यमांनी पाहिलं, या सगळ्यांनी बघितलं की नाभिक समाज आता न्याय हक्कासाठी एकत्र येतोय. परंतु बांधवांनो, या पडद्यामागे माननीय भुजबळ साहेबही होते आणि त्याचबरोबर मला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे राजकीय नेतृत्व होतं, वेगवेगळ्या समाजाचे राजकीय नेते काम करत होते. पण नाभिक समाजाने चळवळ उभी केली त्यावेळेला मराठा समाजासह अन्य समाजाचे नेते, अन्य समाजाचे अण्णा खासदार, आमदार या सगळ्यांनी सुद्धा त्या मोर्चामध्ये मला मदत केलेली आहे. मी कदापि विसरणार नाही. माननीय विखे साहेबांनी मदत केली, माननीय थोरात साहेबांनी मदत केली. वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते सुद्धा नाभिक समाजाला बळ देण्यासाठी त्या वेळेला मला मदत करत होते. आणि म्हणून या सगळ्यांच्या सहकार्याने त्यावेळेला मी त्या ठिकाणचं फार मोठं लाखोच्या उपस्थित असलेलं त्या ठिकाणचा मोर्चा यशस्वी करू शकलो. बांधवांनो, प्रत्येक गोष्ट फक्त आम्ही करू शकतो आणि आमच्यामुळे होऊ शकत नाही हा प्रकारचा भ्रम आमच्या मनातून काढून टाका. सामाजिक सामंजस्य राहिलं पाहिजे, समाजाचं हित जपलं पाहिजे, समाजाचा एकोपाही जपला पाहिजे आणि न्याय हक्कासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. याच्यामध्ये कोणी आपल्याला विरोध करू शकत नाही. आणि म्हणून कोणाच्या दबावाला बळी पडण्याची गरज नाही. कोणाचा विरोध कोणी कोणाला करू नका, व्यक्तीच्या टीका करू नका, व्यक्तीच्या टीका टिप्पणी करू नका. आमचं ध्येय आहे, आमची भूमिका आहे. आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार, आम्हाला त्या ठिकाणी जो ओबीसीचा अधिकार मिळाला आहे तो टिकवला पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, त्यासाठी एकत्र आलं पाहिजे. मग न्यायालयीन मार्ग असेल आणि रस्त्यावरचा मार्ग असेल, या दोन्ही भूमिकामध्ये आपण पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून काल गेल्या 3 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षण चळवळीचं मोठं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. माननीय जरांगे पाटील मराठा समाजाला न्याय मिळाला असं पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांची भूमिका त्या ठिकाणी ते व्यक्त करताय. आणि माननीय भुजबळ साहेब आणि त्याबरोबर ओबीसीचे अनेक नेते महाराष्ट्राच्या अनेक सभांमधून आपलं मनोगत व्यक्त करताना आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका, आम्हाला आमचं आरक्षण राहू द्या, तुम्हाला स्वतंत्र आरक्षण मिळवा, अशा प्रकारची भूमिका घेऊन सामंजस्याने तेही आपली वाटचाल करीत आहे. ते आपला लढा त्या ठिकाणी लढत आहे. परंतु काही असंतुष्ट, अल्पसंतुष्ट राजकारणामध्ये स्वतःची त्या ठिकाणी बाजू मांडण्यासाठी, स्वतःचा मोठेपणा मिळवण्यासाठी समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम करतायत, समाजामध्ये दिशाभूल करण्याचं काम करतायत. मला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये सभा झाल्या, नांदेडच्या सभा झाल्या, बीडच्या सभा, अनेक सभा झाल्या. मला सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी माझा समर्थक वर्ग आहे, समाजाचे घटक आहे, मी नाभिक समाजाच्या संघटनेचं काम करतो. मला सुद्धा साहेब तुम्ही या, तुम्ही बोललं पाहिजे. परंतु मी एक विचार केला, माझे मित्र सहकारी कल्याण दळे हे 12 बलुतेदार संघटनेचं काम करताय आणि म्हणून ते त्या ठिकाणी आहेत, ते एका ठिकाणी काम करतात म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे, माझा समाजही त्यांच्याबरोबर आहे. सगळ्याच ठिकाणी आम्ही जायचं म्हटलं, 300 350 जातीचा ओबीसीचा समुदाय आहे. त्या सगळ्या त्यांच्या संघटनांचे जे नेते एकत्र आले, 1000 2000 3000 4000 नेते होतील. सगळे बोलायला लागले तर 8-10 दिवस सुद्धा सभा चालेल. आणि बांधवांनो, कोणीतरी नाभिक समाजाचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलतोय, सहभागी होतोय, त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे.
आणि म्हणून गट तट विचार स्वतःचे बाजूला ठेवून आपण समर्थपणे ओबीसीच्या लढ्यामध्ये सहभागी आहोत. ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या ठिकाणी मी त्या जिल्ह्यांना फोन करून त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निरोप दिले आणि तुम्ही त्या सभांना उपस्थित राहा असं आवर्जून सांगितलं आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने त्या सभांना गेले. मीच गेलो पाहिजे, मीच बोललो पाहिजे, मीच नेतृत्व केलं पाहिजे, मीच भाषण केलं पाहिजे, परंतु आमचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी आहे ही भूमिका सुद्धा आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून काल सुद्धा मी सगळ्यांशी संपर्क करताना ज्यांच्या चुका झाल्या त्यांना त्या निदर्शनास आणून दिल्या, ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना सुद्धा काल मी त्या ठिकाणी शाबासकी दिली. त्यांना सांगितलं तुम्ही चांगलं काम करत आहेत, एकजुटीची गरज आहे, एकत्र येण्याची गरज आहे, मन दूषित होऊ देऊ नका, मना कुठल्या प्रकार क्लेश निर्माण होऊ देऊ नका, स्पर्धा करताना टोकाच्या भूमिका घेऊ नका, एकमेकाला समजून घ्या आणि समाजाचं काम करताना राजकारण डोळ्यापुढे ठेवू नका. राजकारण हा भाग वेगळा आहे. राजकारणाच्या मला सांगितलं हनुमंतराव साळुंके, अगदी त्या लोकांनी सुद्धा मला माझं नेतृत्व केलं. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं ज्या वेळेला राजकारणाचे काम करायचं असेल, समाजाचे हित जोपायचं असेल तर राजकारणाचे जोडे बाजूला काढा आणि समाजाच्या बाबतीत बोला, परंतु राजकारणासाठी समाजाचा वापर करू नका. समाजाचा वापर करून तुम्ही कधीही त्या ठिकाणी मोठे होऊ शकत नाही. आणि म्हणून समाजाच्या हिताचा विचार केला पाहिजे, समाजाच्या प्रगतीचा विचार केला पाहिजे. या भूमिकेतून आपण राहिलं पाहिजे. मराठा समाज त्याच्या भूमिकेतून त्यांच्या मागण्या मागतोय. आपण ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी त्या लढ्यामध्ये उतरलोय. आणि म्हणून नेमकं काय करायचं आहे, शासन पातळीवर काय करायचं आहे, जाहीरपणे काय करायचं आहे आणि त्याचबरोबर न्यायालयीन पातळीवर काय करायचं आहे, आमच्या हक्कासाठी, आमचा हक्क वाचवण्यासाठी, आम्हाला न्यायाने मिळालेला हक्क वाचवण्यासाठी नाभिक समाजाच्या नव्हे तर ओबीसींच्या सगळ्या घटकांना भविष्यामध्ये अडचणी येऊ नये. मग त्या सामाजिक असतील, राजकीय असतील, शैक्षणिक असतील, या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही मागे पडू नये. म्हणून खऱ्या अर्थानं हा लढा आहे आणि त्याच्यामध्ये आपण विचारपूर्वक पुढं आलं पाहिजे, विचारानं आलं पाहिजे, समझोत्याने आलं पाहिजे, एका विचाराने आलं पाहिजे. म्हणून मनामध्ये केवळ हातामध्ये मोबाईल आहे आणि म्हणून व्हॉट्सअपला व्यक्त व्हायचं, आमच्या मनात येईल त्याला विरोध करायचा, आमच्या मनात येईल त्याच्या बाबतीत बाजू घ्यायची आणि म्हणून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करू नका ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो. बांधवांनो, शिवा काशीदांचं स्मारक कोल्हापूरमध्ये झालं, त्या ठिकाणी आमचे मराठा समाजाचे भरत आप्पा पाटील यांच्या पुढाकाराने ते स्मारक झालंय, याला विसरू नका. त्या कोल्हापूरच्या पंचक्रोशीतील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजाची मदत आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. त्या सगळ्यांच्या पुढाकारानं, त्यांच्या नेतृत्वाखाली ते स्मारक अतिशय भव्य असं स्मारक उभं राहिलेलं आहे. नाभिक समाजाला आता आपल्या सगळ्यांची मदत मिळालेली आहे. त्या स्मारक उभारणीच्या कामामध्ये माननीय भुजबळ साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी हेलिकॉप्टरने आले होते. माननीय शरदचंद्र पवार साहेब 20-22 मंत्र्यांसह त्या समारंभाला उपस्थित होते. 30 लाखांचा निधी माननीय भुजबळ साहेबांनी त्या स्मारकासाठी दिला आहे. महामोर्चासाठी, नाभिक समाजाच्या महामोर्चासाठी त्यांनी मदत केली अनेक ठिकाणी. कोरोनाची परिस्थिती होती बांधवांनो, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये हवालदिल झालो होतो आम्ही. आमचा व्यवसाय बंद होत्या, आमच्यावर काही जाचकाठी होत्या, आम्हाला व्यवसाय चालू करता येत नव्हता. त्यावेळेला खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भुजबळ साहेबांनी एकदा नव्हे तर दोनदा आपली बाजू मांडली. पहिल्यांदा व्यवसाय चालू करा अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. दुसऱ्यांदा या लोकांचे व्यवसाय बंद आहेत, या लोकांना काही आर्थिक मदत झाली पाहिजे, अर्थसहाय्य झालं पाहिजे. त्यावेळेला माननीय दादा भुसे आणि माननीय भुजबळ साहेब यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाभिक समाजाची बाजू त्या ठिकाणी मांडली. आणि म्हणून वरवर पाहू नका, अगदी खोलात जा. मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक पक्षाचे, अनेक समाजाचे, अनेक आमदार, खासदार त्या ठिकाणी असतात. समाज मंदिराची मागणी करतात, कोणी हा विचार करत नाही का मी या समाजाचा, मग या समाजाला समाज मंदिर द्यायचं का. म्हणून आज जे हजारो समाज मंदिरं उभी आहेत
ती वेगवेगळ्या आमदारांच्या, वेगवेगळ्या पक्षाच्या, वेगवेगळ्या समाजाच्या नेत्यांनी दिलेलं सहकार्य आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे, आम्ही सगळ्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. पण स्वतःच्या न्याय हक्काचा ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी सुद्धा ताठ मानेने आणि विचारपूर्वक खऱ्या अर्थानं आपण आपली बाजू त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझे एक सहकारी आहेत सोमनाथ काशीद, यांनी सुद्धा ज्या वेळेला कल्याण दळेंनी भाषण केलं ते सांगितलं भाषणामध्ये ते 12 बाजूतेदार संघटनेचे नेते आहेत आणि त्यांनी भूमिका मांडताना मी 12चा आहे असं म्हणालं, तेव्हा सुद्धा यांनी टीका केली. त्यावेळी सुद्धा माझं या गोष्टीकडे लक्ष होतं. मी 12चा आहे आणि 12 बाजूतेदार संघटनेचा मी आहे असे म्हणून त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी करायचं होतं. त्याचा सुद्धा विपर्यास तुम्ही केला. ही हित पुरस्कार द्वेषबुद्धीने करतात हे तुम्ही थांबवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कालच्या सभेमध्ये भुजबळ साहेबांचं वक्तव्य त्याचा सुद्धा विपर्यास केला. त्याला सुद्धा भादरण्या शब्दाचा तुम्ही त्याचा विपर्यास करून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पण भुजबळ साहेबांनी एका नाभिक कुटुंबाची, एका नाभिक माणसाची बाजू घेतली, त्याची भूमिका तुमच्या समोर मांडली. सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही घटना घडली त्याची बाजू 2-3 सभांमध्ये मांडली. अरे बाबांनो, आमच्या कर्पूरी ठाकूरांना भारत रत्न मिळालं. गेले अनेक वर्ष केवळ महाराष्ट्रातील नाही तर देशातील अनेक संघटना सातत्यानं कर्पूरी ठाकूरांना भारत रत्न मिळावा ही मागणी करत होतो. त्याचा जल्लोष व्हायला पाहिजे, त्या अभिमानाने मिरवलं पाहिजे. ज्यांनी दिलं त्यांना आभाराची पत्र पाठवली पाहिजे. असं न करता आपण भलत्या गोष्टीला महत्त्व देऊन स्वतःचं राजकारण करण्यासाठी कोणाच्या तरी सांगण्या म्हणून आपण चुकीच्या पद्धतीने वागून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतात. हे तातडीने थांबवा. काल ज्यावेळी पूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक लोकांशी मी बोलत होतो, लोक निषेधाच्या भूमिकेत होते. काहींना असं वाटलं असेल का भुजबळ साहेबांचा निषेध करतील, काहींना वाटलं सामूहिक निषेध करतील, तालुका स्तरावर एकत्र येऊन भुजबळ साहेबांचा निषेध करतील, अशा प्रकारचं वातावरण बनवण्यात आलं. परंतु लोकांनी मला सांगितलं, हा कोण आहे, स्वयंघोषित नेता कोण आहे अण्णासाहेब, याचा निषेध करण्याची परवानगी द्या. पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये निषेध केला जाईल. परंतु आमच्या मनामध्ये द्वेष नाही, आमच्या मनामध्ये राग नाही. समाजामध्ये आहात, समाजासारखं वागा, समाजाच्या भूमिका समजून घ्या. गावागावात गाव पातळीवर समाज आहे, वेगवेगळ्या समाजाच्या घटकांना तो बरोबर घेऊन राहतो. स्वतःची पोळी भाजण्यासाठी आम्ही याच्या अगोदर कधी कार्य केलं नाही आणि भविष्यात सुद्धा करणार नाही. आणि तुम्हालाही सांगतो, समाजाचा वापर राजकारणासाठी करू नका, स्वार्थासाठी करू नका. तुम्हाला जे पटतं ते तुम्ही करा, अजून पुढे जा, अजून प्रगती करा. पण समाजाची हानी होईल, समाजाची क्षती होईल, समाजामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होईल, असं वातावरण आपण कधी करू नका. मला आठवतं, महामंडळाचं एक छत्र होतं महाराष्ट्रामध्ये. 2006चं अधिवेशन झालं, काही कारणास्तव त्या समाजामध्ये विभागला गेला, दुमगला गेला. कल्याण दळे वेगळे होते, भगवान बिडवे वेगळे होते. तरी सुद्धा आम्ही कधीही एकमेकावर टीका केली नाही, टोकाची टीका केली नाही, एकमेकाला विरोध केला नाही. अनेक संघटना निर्माण झाल्या, अनेक नेते पुढे आले. परंतु आजही सामंजस्याची भूमिका आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका आहे, सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याची भूमिका आहे. एकच सांगणं आहे, कोणी काम करतं तर समाजाच्या हितासाठी, जो कोणी काम करतो समाजाच्या संघटनेसाठी करतो. पण जो समाजाच्या विरोधात जातो त्याला समाज लक्षात ठेवतो, हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हा सामाजिक लढा आहे, खऱ्या अर्थानं हरकती घ्यायच्या आहेत. 16 तारखेपर्यंत काळ आहे आणि म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जेवढ्या संघटना आहेत या सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि ते काम करताना जाणीवपूर्वक आपल्या संघटनांच्या माध्यमातून, आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, आपल्या नेतृत्वाखाली सगळ्या लोकांना त्याची जाणीव द्या. त्या प्रकारचं काम उभं राहा, रचनात्मक काम उभं राहा. केवळ व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचं काम तातडीने थांबवा, अशी तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो. क्लेश निर्माण होऊ देऊ नका. राजकीय स्पर्धा याच्यामध्ये मुळीच नाही. सगळ्यांची इच्छा आहे. लाखो लोक आजही मला मानतात. महाराष्ट्राच्या आम्ही अनेक वर्ष काम करतो, जुन्यापासून नव्यापर्यंत नवीन लोकांनाही त्या ठिकाणी मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. बांधवांनो, मी काल परवा आणि मागे आमचा एक सहकारी त्या ठिकाणी
आपली बाजू मांडत असताना मी तिथं गेलं पाहिजे, अशा प्रकारच्या अपेक्षा आम्ही अनेकांनी व्यक्त केल्या. बांधवांनो, मी जाणार आहे. मी का गेलो नाही? ओबीसी संघर्ष म्हणून अण्णा लांब आहेत का? अण्णांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य नाही का? परंतु असं नाही आहे. मी सक्रिय आहे. मी त्या ठिकाणच्या जिल्ह्यांच्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक फोन करून त्या सभांना जाण्यासाठी पाठवलं. यानंतर होणाऱ्या प्रत्येक सभेमध्ये मी असणार आहे, माझा सहभाग असणार आहे. आणि म्हणून बांधवांनो, ज्या ठिकाणी सभा असतील, ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील, त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. व्यवसायाचा प्रश्न आहे. व्यवसाय तर सगळेच करतात. सगळ्यांना एकमेकाशी संपर्क ठेवावा लागतो. त्या ठिकाणी जातीचा, समाजाचा संबंध येतो कुठे? आणि म्हणून गावाच्या पातळीवर सामंजस्याने राहिलं पाहिजे, एकजुटीने राहिलं पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. एकमेकांचा अनेक वर्षाचा संबंध आहे, तो तोडता कामा नये. पण न्याय हक्कासाठी मात्र आपण एकत्र आलं पाहिजे. तुमची भूमिका तुम्ही घ्या, आमची भूमिका आम्ही घेऊ आणि एकत्र राहू, अशा प्रकारचं सुद्धा आपण वागलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्यालाही मदत करण्यात आली, आपल्याला सहकार्य होतं आहे. हा लढा वेगळा आहे, व्यवसाय हा भाग वेगळा आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र राहा, एका विचाराने राहा, कोणी वेगळं राहू नका. आणि म्हणून बांधवांनो, मी तुम्हाला एक सांगतो, मी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने ह्या ठिकाणी बोलतोय. मी महाराष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या वतीनं या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. आपण हा लढ्यामध्ये मागं राहता कामा नये. आपण ह्या लढ्यामध्ये पुढं आलं पाहिजे, एकजुटीने आलं पाहिजे आणि सर्वकष सगळ्यांनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आपण घेतली पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आवर्जून सांगितली पाहिजे. मी मागे सुद्धा त्यासाठी स्वतंत्रपणे एक बाईट त्या ठिकाणी दिली होती. महाराष्ट्र शासनाने केस शिल्पी मंडळ करण्याचं ठरवलं आणि त्याच्यासाठी त्यांनी घोषणाही केली. अर्थसंकल्पामध्ये काही कोटी रुपये तुम्हाला देऊ, अशा प्रकारची घोषणा केली. त्यांच्यामध्ये आम्ही काही पत्रव्यवहार केले आणि त्यानुसार त्याच्यामध्ये काही बदलही झाले. परंतु मागच्या गत काळामध्ये आणि निवडणुकीच्या काळामध्ये ते केस शिल्पी मंडळ जाहीर करण्यात आलं. अवघ्या 8 दिवस त्या ठिकाणी घोषणा केल्यानंतर राहिले आणि निवडणुकीची आचारसंहिता आली. पुन्हा ते थांबलं. पुन्हा मधले 5 वर्ष गेले आणि पुन्हा निवडणुकीच्या काळामध्ये पुन्हा त्याची घोषणा करण्यात येत आहे. पुन्हा काही पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल. आज आमचे शेकडो लोक इच्छुक आहेत, वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी इच्छुक आहे. कोणी होईल याच्याशी मला काही नाही. परंतु पुन्हा एकदा गाजर दाखवण्याचं काम केलं जात आहे. खरी मागणी आमची केस शिल्पी मंडळाची नाही आहे, आर्थिक विकास महामंडळाची आहे. परंतु केस शिल्पी महामंडळामध्ये परिवर्तन करून जर तुम्ही देत असाल तर खुल्या मनाने द्या. 5-50 कोटींनी काय होतं, 100 कोटी द्या आणि 100 कोटी देते टप्प्याटप्प्याने तो निधी वाढवा. आमचा उत्कर्ष होत नाही, आमची प्रगती होत नाही. सलून व्यावसायिक मागे आहे, सलून व्यावसायिकाचे कुटुंबीय मागे आहेत. त्यांना सर्व मदत झाली पाहिजे. सलून व्यावसायिकांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मदत झाली पाहिजे. त्यांच्या कुटुंबातील महिलांचा सुद्धा उत्कर्ष होण्यासाठी त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. आमच्या सलून व्यावसायिकांना तुम्ही कर्ज द्या, दीर्घकाळाचं कर्ज द्या, अल्प व्याजदराचं कर्ज द्या आणि त्यातून आमच्या समाजाला, आमच्या व्यावसायिकांची प्रगती झाली पाहिजे. अशा प्रकारचं धोरण ठेवा. निवडणुकीला वापरण्यासाठी घोषणा करू नका. मी शासनकर्त्यांना विनंती करतो, केवळ निवडणुकीचा वापर होण्यासाठी आमची उत्साही मंडळी निवड झाली का जय जयकार करायला सुरुवात करते, भुलून जाते, विसरून जाते. एक उदाहरण देतो. ढोल वाजला काही नाचायला लागतात, वर्षभर दिसला साप तर बडवायला लागतात आणि नागपंचमी आली की त्याची पूजा करायला लागतात. निवडणुकीचे ढोल वाजायला लागले, आम्ही सगळं विसरतो, आमच्यावर होणारा अन्याय विसरतो, आमचे प्रश्न विचारतो, आमचे हक्क विसरतो आणि ज्यांनी विरोध केला, ज्यांनी बाजू घेतली नाही, ज्यांनी आम्हाला न्याय मिळू दिला नाही, त्याच्या पाठीशी आम्ही बोलतो. पुन्हा त्याला सभागृहात पाठवतो आणि पुन्हा तो आमच्या विरोधात जातो आणि मग आम्ही म्हणतो आम्हाला न्याय का मिळत नाही, आमचे नेते काही काम करत नाही, आमचे पदाधिकारी काम करत नाही आणि आम्ही दोष देऊन मोकळे होतो. पण तुमचा सहभाग काय, हा प्रश्न सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचारात घेतला पाहिजे. आणि म्हणून या लढ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहकारी झालं पाहिजे. कोणत्याही समाजात द्वेष मनामध्ये आणता आपण काम केलं पाहिजे. हा द्वेषाचा लढा नाही आहे, हा एकमेकावर टीका करण्याचा लढा नाही आहे, तर हा तुमच्या स्वतःच्या अधिकाराचा आहे. तुमच्या कुटुंबातील, तुमच्या भविष्यातल्या मुलाबाळांचा प्रश्न आहे.
त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे आणि महत्त्व म्हणजे आमचं राजकीय अस्तित्व सुद्धा यांनी संपुष्ट येतंय हे पण बघा. मंडल आयोग झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये नगराध्यक्ष आमचे झाले, अनेक शेकडो नगरसेवक निवडून आले, त्या महापालिकेवर अनेक नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून आले, वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचे प्रतिनिधी आले, ग्रामपंचायत विचारू नका, वाटेल तेवढे सरपंच, वाटेल तेवढ्या मोठ्या संख्येमध्ये सदस्य निवडून आले, अनेक ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं. पण पुढच्या पंचवार्षिकला याची संख्या घटली, याचे कारण तुम्ही शोधले पाहिजे. त्याच्या पुढच्या पंचवार्षिकला अजून त्याची संख्या घटली. प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण मिळालं होतं, ती संख्या घटत चालली, नोकऱ्यांमधली संख्या घटत चालली, स्पर्धा त्या ठिकाणी आली, शिक्षणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही अडचणीत यायला लागलो. आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण आमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या लढ्यामध्ये आपण उतरलं पाहिजे. आणि म्हणून जे कोणी मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशा देत असतील, विपर्यास करत असतील, गैरसमज निर्माण करत असतील, तर त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करा. एकोपा कसा टिकेल, एकत्र कसं राहू आणि न्यायाच्या दिशेने कामकाज कसं करता येईल, ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करता यायला पाहिजे. माननीय भुजबळ साहेब आणि भुजबळ साहेब अनेक समाजाचे नेते त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. या सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आम्ही सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातला नागरिक समाज या आंदोलनामध्ये सक्रिय राहील अशा भूमिका, अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो. धन्यवाद.